आज आपण शिकणार आहोत इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. त्यात सगळ्यात आधी बघणार आहोत आपण फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. त्यात आहे ॲग्रीमेंट हे पार्टनर्समध्ये केले जाते. तसेच ते ओरल किंवा रिटन असू शकते. जर ते रिटन स्वरूपात असेल तर त्याला पार्टनरशिप डीड म्हणतात. त्यानंतर आहे नंबर ऑफ पार्टनर्स. त्यातच कमीत कमी दोन पार्टनर्स तसेच जास्तीत जास्त 50 पार्टनर्स असू शकतात. ते कंपनी ॲक्ट 2013 नुसार डिक्लेअर केले आहे. त्यानंतर आहे लॉफुल बिझनेस म्हणजेच पार्टनरशिप हे लॉफुल बिझनेसच करू शकतात. तसेच जर ते इल्लीगल बिझनेस करत असेल तर त्यांची पार्टनरशिपसुद्धा इल्लीगल असते. त्यानंतर आहे शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. जर पार्टनर्स हे त्यांचा प्रॉफिट किंवा लॉस हे त्यांच्या शेअरनुसार डिव्हाइड करतात. तसेच जर ॲग्रीमेंटमध्ये लिहिलं असेल तरच ते ॲग्रीमेंटनुसार ते जो रेशो ॲग्रीमेंटमध्ये दिला असेल त्या रेशोनुसार ते प्रॉफिट अँड लॉस शेअर करतील. तर जर ते असं डिक्लेअर केलं नसेल ॲग्रीमेंटमध्ये तर ते त्यांचा इक्वली हक असतो, म्हणजे इक्वली प्रॉफिट अँड लॉस ते शेअर करतात. त्यानंतर आहे अनलिमिटेड लॅबिलिटीज म्हणजे जर त्यांचा लॉस झाला तर तर पार्टनरशिपमध्ये जे असेट किंवा असेट अँड इन्व्हेस्टमेंट विकल्यानंतरही त्यांचे लॅबिलिटी जर राहत असेल तर त्यांना स्वतःचा पैसा खर्च करून त्यांना ती लॅबिलिटी पेड करावी लागते. त्यानंतर आहे रजिस्ट्रेशन पार्टनरशिपचं कंपल्सरी असते. त्यानंतर जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. पार्टनर्स हे त्यांच्या स्वतःच्या खर्चासाठी पर्सनल यूजसाठी ती प्रॉपर्टी वापरू शकत नाही. तसेच पार्टनर्स हे इक्वली लायबल असतात. ते जॉईंटली मॅनेजमेंटला रिस्पॉन्स करू शकतात. त्यानंतर ते प्रिन्सिपल अँड एजंटचं काम करतात. सपोज जर ते फर्ममध्ये असेल, पार्टनरशिपमध्ये असेल तर ते दुसऱ्या पार्टनरसोबत ते एजंटचं काम करतात. तसंच ते पार्टनर्स असेल तर पार्टनर्ससोबत प्रिन्सिपलचं काम करतात. नंतर आहे डिझॉल्युशन हे पार्टनरशिपला जर पार्टनरशिप फर्म डिझॉल्व करायची असेल तर त्यांना 14 दिवसाआधी नोटीस द्यावी लागते. त्यानंतर आहे पार्टनरशिप डीड म्हणजे त्या एक डॉक्युमेंट असतं. त्यानुसार त्या डॉक्युमेंटमध्ये त्यांचे सगळे कंटेंट्स म्हणजे त्यांचे नाव, पत्ता वगैरे फर्मचा, पार्टनर्सचा लिहिलेलं असतं. ते जे रिटर्न डॉक्युमेंट असतात त्यालाच पार्टनरशिप डीड म्हणतात. त्यामध्ये आहे त्याच्यात कंटेंट्स ऑफ पार्टनरशिप डीड. त्यात लिहिले जातं नाव आणि ॲड्रेस ऑफ फर्म अँड द मेन बिझनेस. नंतर पार्टनर्सचं नाव आणि पत्ता लिहिला जातो. त्यानंतर कॉन्ट्रीब्युशन कॅपिटलचं किती करतायत ते सुद्धा लिहिलं जातं. तसंच प्रॉफिट आणि लॉसेसचा शेअरिंग रेशो लिहिला जातो. त्यांचे राईट्स, ड्युटीज अँड लॅबिलिटीज काय आहेत ते लिहिलं जातं पार्टनर्सच्या. नंतर अशा अनेक नंतर प्रोव्हिजन रिलेटेड ॲडमिशन, रिटायरमेंट, डेथ म्हणजे एखादी न्यू पार्टनर ॲडमिशन घेत असेल किंवा रिटायरमेंट किंवा एखादी पार्टनरचं डेथ झालं तर ते प्रोव्हिजन्स दिलेले असतात. त्यानंतर त्यांना जर पार्टनर्सला कॅपिटलवर, लोनवर, ड्रॉइंगवर इंटरेस्ट द्यायचा आहे, किती द्यायचा ते सगळं त्यात इन्क्लूड केलेलं असतं. त्यानंतर सॅलरी द्यायची की नाही ते सुद्धा त्यात लिहिलेलं असतं. सॅलरी, कमिशन. नंतर सेटलमेंट ऑफ डिझॉल्युशन ऑफ फर्म. नंतर तसेच मेथड्स ऑफ सेटलमेंट डिस्ट्रीब्युशन अमॉंग द पार्टनर्स आणि एनी मॅटर्स ऑफ रिलेटिंग द कंडक्ट ऑफ बिझनेस. बघणार आहोत आपण आता प्रोव्हिजन ऑफ द पार्टनरशिप
ॲक्ट 1932. तर इंडियन पार्टनरशिप ॲक्टनुसार डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट जर ॲग्रीमेंटमध्ये जर दिलेलं नसेल तर ते इक्वली शेअर करतात, किंवा जर लिहिलेलं असेल ॲग्रीमेंटनुसार तर ते त्या रेशोमध्ये त्यांना प्रॉफिट अँड लॉस शेअर करावं लागतं. जर ते दिलेलं नसेल तर त्यांना इक्वली शेअर करावं लागतो. तसेच इंटरेस्ट ऑफ ड्रॉइंग्स जर त्याच्यात ची डेट दिलेली नसेल तर ती 6 मंथचा ॲव्हरेज म्हणून आपल्याला ते ड्रॉइंगवर इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावा लागतो. तसेच इंटरेस्ट ऑफ ड्रॉइंग पार्टनर्स लोन जर एखाद्या पार्टनर्सने ॲडिशनल कॅपिटल इन्व्हेस्ट केलं आपल्या फर्ममध्ये तर त्यावर इंटरेस्ट जर ॲग्रीमेंटमध्ये लिहिलेलं असेल तर ते त्यानुसार द्यावं लागतं. जर ॲग्रीमेंटमध्ये जर इंटरेस्ट दिला नसेल तर त्यावर 6% इंटरेस्ट दिला जातो. इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर इंटरेस्ट ऑन कॅपिटल जर ॲग्रीमेंट दिला नसेल तर ते ॲग्रीमेंटमध्ये असेल तरच दिला जातो, अदरवाईज तो दिला जात नाही जर दिलेला नसेल तर. त्यानंतर सॅलरी और कमिशन ऑफ पार्टनर्स. कमिशन जर एखाद्या पार्टनर्सने एखादी जास्त वर्क केलं म्हणजे एक्स्ट्रा वर्क जर केलं त्या फर्ममध्ये तरच त्याला सॅलरी कमिशन पार्टनर्सला द्यावी लागते. ते सुद्धा ॲग्रीमेंटमध्ये दिलेलं असतं किती द्यायचं वगैरे ते. त्यानंतर आहे ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर. जर ॲडमिशन एखादी नवीन पार्टनरला घ्यायचं असेल तर ते त्या पार्टनर्सवर डिपेंड करतं त्यांना घ्यायचं की नाही घ्यायचं. त्यानंतर आहे मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट्स. कॅपिटल्स अकाउंटच्या 2 मेथड आहे, एक फिक्स कॅपिटल अकाउंट मेथड आणि फ्लोटिंग कॅपिटल मेथड. फिक्स कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल अकाउंट तसेच करंट अकाउंट बनतं. तसेच जर फ्लोटिंग कॅपिटल मेथड असेल तर त्यात एकच कॅपिटल अकाउंट बनतं. तर आता आपण बघणार आहोत प्रोफॉर्मा ऑफ फिक्स कॅपिटल मेथड. त्यातच फर्स्ट आपण जर फिक्स कॅपिटल मेथड असेल तर त्यात 2 अकाउंट बनतात. पहिलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि दुसरं पार्टनर्स करंट. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्ये सगळ्यात आधी तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा सगळ्यात आधी जो बॅलन्स असतो कॅपिटलचा तो लिहिला जातो बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. ती अमाऊंट इथे लिहिली जाते. त्यानंतर पार्टनर्सने जर एक ॲडिशनल कॅपिटल दिलं असेल तर ते पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला दिले जाते बाय कॅश बँक अकाउंट. नंतर आहे जर असेट जर बिझनेसमध्ये जर त्याने आणली असेल तर ते सपोज जर त्याने म्हणून एखादी असेट जर त्याने आणली असेल तर त्याची बाय असेट्स अकाउंट म्हणून ती डिनोट केली जाते, ती बी पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. आणि जे अमाऊंटची टोटल होते त्यानंतर जो बॅलन्स निघतो तो लिहिला जातो बाय बॅलन्स क्लोज डाऊन. एंट्रीज आहे फर्स्ट जर्नल एंट्रीज फॉर ॲडिशनल कॅपिटल इंट्रोड्यूस टू इन फर्म बाय पार्टनर्स. त्याची एंट्री आहे कॅश बँक अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जर त्याने असेट आणली असेल कॅपिटल म्हणून तर त्याची एंट्री येते असेट्स अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जर आपण पार्टनर्स त्यानंतर बघणार आहोत आपण पार्टनर्स करंट अकाउंट. जर आपण फिक्स कॅपिटल मेथड ॲडॉप्ट केली असेल तर त्याच्यात नवीन सेपरेट अकाउंट बनतं पार्टनर्स करंट अकाउंटचं. त्याच्यात म्हणजे जे कॅपिटलला सोडून जे अदर ऑल एक्सपेन्सेस असतात म्हणजे रिलेटेड टू कॅपिटल पण मग कॅपिटल सोडून जे असतात ड्रॉइंग गुड्स और असेट टेकन बाय पार्टनर, नंतर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, सॅलरी कमिशन पार्टनर्स, हे सगळे आयटम येतात पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये. तर आता आपण बघणार आहोत पार्टनर्स करंट अकाउंट. त्यातच आता आहे आपल्याला जर करंट अकाउंटचा बॅलन्स दिला असेल
तर तो येतो डेबिट बॅलन्स असेल तर बॅलन्स ब्रॉट डाऊनमधून डेबिट साईडला, जर क्रेडिट बॅलन्स असेल तो बाय क्रेडिट साईडला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन म्हणून लिहिला जातो. त्यानंतर आहे ड्रॉईंग पार्टनर्स करंट अकाउंटच्या ड्रॉईंग इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग हे डेबिट साईडला लिहिले जाते. तसेच तर कॅपिटल आणि कॅपिटल्स इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे क्रेडिट साईडला लिहिलं जातं. सॉरी, कॅपिटल जर असेल तर ते आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला लिहितो, तर त्यावर जो इंटरेस्ट असतो तो आपण पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये लिहिला जातो. त्यानंतर पार्टनर्सला दिलेली सॅलरी, कमिशन आणि प्रॉफिट अँड लॉस, जर आपल्याला नेट प्रॉफिट अँड लॉस लिहितो, जर प्रॉफिट असेल तर तो क्रेडिट साईडला लिहिला जातो आणि लॉस असेल तर तो डेबिट साईडला लिहिला जातो. आणि शेवटी बाय बॅलन्स क्लोज डाऊन म्हणून आपण जो बॅलन्स निघतो त्याला आपण नाव देतो बाय बॅलन्स क्लोज डाऊन म्हणून फाइंड करतो. एक्स्ट्रा एंट्रीज जे एक्स्ट्रा ट्रान्झॅक्शन होते आपण आता त्यांच्या जर्नल एंट्रीज बघणार आहोत. त्यात आहे फर्स्ट इंटरेस्ट अलाउड ऑन पार्टनर्स कॅपिटल. जर इंटरेस्ट अलाउ केला पार्टनर्स कॅपिटलवर तर त्याची एंट्री काय होते, तर त्याचा फर्स्ट इफेक्ट जातो इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट और करंट अकाउंट. जर आपण फिक्स कॅपिटल असेट जर बनवलं असेल तर त्यात आपण करंट अकाउंटला लिहितो. नंतर जर फ्लोटिंग कॅपिटल मेथड असेल तर ते आपण लिहू कॅपिटल अकाउंटला. तर सेकंड इफेक्ट जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट. तसंच सेकंड ट्रान्झॅक्शन आहे सॅलरी और कमिशन अलाउड टू पार्टनर्स. त्याचा फर्स्ट इफेक्ट आहे सॅलरी और कमिशन इन पार्टनर्स टू पार्टनर्स करंट अकाउंट और कॅपिटल अकाउंट. आणि सेकंड इफेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू सॅलरी और कमिशन अकाउंट. त्यानंतर आहे थर्ड ट्रान्झॅक्शन कॅश और गुड्स टेकन बाय पार्टनर्स फॉर द पर्सनल यूज. त्यासाठी पर्सनल यूज म्हणजे ड्रॉईंग ॲज अ त्याचा इफेक्ट होईल. फर्स्ट इफेक्ट आहे ड्रॉईंग अकाउंट डेबिट टू कॅश और गुड्स. जर कॅश आणले असेल तर कॅश और अदरवाईज गुड्स असेल तर क्रेडिटला जाईल गुड्स अकाउंट. त्यानंतर त्याचं सेकंड इफेक्ट आहे पार्टनर्स करंट अकाउंट और कॅपिटल अकाउंट डेबिट टू ड्रॉईंग अकाउंट. त्यानंतर आहे फोर्थ ट्रान्झॅक्शन इंटरेस्ट चार्ज ऑन ड्रॉईंग ऑफ द पार्टनर्स. त्यात आहे फर्स्ट इफेक्ट आहे पार्टनर्स करंट अकाउंट और कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग अकाउंट. आणि सेकंड इफेक्ट आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्यानंतर आहे फिफ्थ ट्रान्झॅक्शन ट्रान्सफर ऑफ नेट प्रॉफिट. त्याचा फर्स्ट इफेक्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट अकाउंट और कॅपिटल अकाउंट. जर प्रॉफिट असेल तर तो जाईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू पार्टनर्स करंट और कॅपिटल अकाउंट. आणि जर लॉस असेल तर तो जातो त्याची एंट्री येईल पार्टनर्स करंट अकाउंट डेबिट और कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आपण पाहणार त्याचेच प्रॉफिट अँड लॉसवर काय इफेक्ट होतात ते. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जातं इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी टू पार्टनर्स, कमिशन टू पार्टनर्स आणि फक्त क्रेडिटला जातं इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग. आपण बघणार आहोत फ्लोटिंग कॅपिटल मेथड. फ्लोटिंग कॅपिटल मेथडमध्ये करंट अकाउंट बनत नाही, तर यात एकच अकाउंट बनतं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तर जे आपण मागच्या वेळेस करंट अकाउंटमध्ये जे इफेक्ट्स दिले होते ते करंट अकाउंटला जात नाही, त्याचे इफेक्ट्स कॅपिटल अकाउंटमध्येच दिले जातात. त्यात नंतर ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल, ॲडिशनल कॅपिटल और जर ॲडिशनल कॅपिटलमधून कॅश आणले असेल किंवा असेट गुड्स आणले असेल त्याचे इफेक्ट्स सॅलरी और कमिशन टू पार्टनर्स, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, बॅलन्स टू पार्टनर्स, ड्रॉइंग ऑन पार्टनर्स, withdrawal of part of capital by a partner, division and transfer of net disposal profit or net adjustment loss of the firm,
पार्टनर्स कॅपिटल अकाउंटमध्येच जातं. तर आता आपण बघणार आहोत प्रोफॉर्मा ऑफ फ्लोटिंग कॅपिटल मेथड. त्यात आहे फक्त एकच अकाउंट बनतं, ते कॅपिटल अकाउंट. तर कॅपिटल अकाउंटमध्ये जाईल सगळ्यात आधी डेबिट साईडला त्याचा बॅलन्स. जर कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स जर डेबिट बॅलन्स असेल तर तो जाईल डेबिट साईडला, क्रेडिट बॅलन्स असेल तर तो जाईल क्रेडिट साईडला. अदरवाईज आता आपण अदर ट्रान्झॅक्शनचे इफेक्ट्स देणार आहोत. त्यात आपण ड्रॉइंग अकाउंट, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, हे आपण डेबिट साईडला लिहितो. आणि तर कॅश ॲडिशनल कॅपिटल आणले असेल तर ते क्रेडिट साईडला ॲज अ कॅश म्हणून आणले असेल तर बाय कॅश. इंटरेस्ट ऑन कॅपिटल, सॅलरी पेड केली असेल, कमिशन दिलं असेल तर ते जातं पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिट साईडला. नंतर जो बॅलन्स येतो प्रॉफिट ऑर लॉस तो फाइंड होतो. आणि शेवटी तो आपला पार्टनर्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या नेट प्रॉफिट और नेट लॉस येतो, तो आपण त्यात लिहितो. प्रॉफिट असेल तर क्रेडिट साईडला, लॉस असेल तर डेबिट साईडला. आणि शेवटी बॅलन्स फाइंड करतो, त्याला नाव देतो टू बॅलन्स क्लोज डाऊन. आणि तो बॅलन्स आपण बॅलन्स शीटला ट्रान्सफर करतो. आजची थेअरी आपली कंप्लीट झाली आहे. उद्या बघणार आहोत आपण